ज्या तुम्हाला रेसिपी दाखवते त्या तुम्हीसुद्धा करून बघा, त्याचा मस्त आस्वाद घ्या, छान फोटो काढा आणि आपल्याला आता स्क्रीनवर दाखवल्या पद्धतीने यूट्यूबच्या कम्युनिटीवर पोस्ट करा. तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुमच्या प्रतिक्रियाही मला तेथे कळवत चला, म्हणजे त्या माझ्यापर्यंत पोचतील आणि मग मलाही माझ्या मेहनतीची पोचपावती मिळेल. अशा आता आपण साफ करून घ्यायची. त्यामुळे कचोरी म्हटल्यावर कसे सगळे खातात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळणार त्याच्यामधल्या काय काय ट्रिक्स आहेत त्या. मस्त झालेले आतून आणि बघा पापुद्रे पण छान सुटलेले आहेत त्याला. नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपली थंडी चालू झालेली आहे आणि आता आपल्या तुरीच्या शेंगासुद्धा भरपूर यायला लागल्यात बाजारात. तर मी आज तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्याचे दाणे काढून मी तुम्हाला त्याची कचोरी करून दाखवणार आहे, क्रिस्पी अशी. चला आता आपण ह्या शेंगा साफ करून घेऊया आणि कचोरी करायला सुरुवात करूया. ह्या तुरीच्या शेंगा आहेत, ह्या बघा, ह्या अशा आता आपण साफ करून घ्यायची. याची आपण ना कचोरी बनवणार आहेत. आधी ह्यातले आपण दाणे काढून घेऊया पूर्ण आणि मग स्वच्छ धुवून त्याची कचोरी बनवायची. असे सगळे मी दाणे. आणि आता कसे ह्या दिवसामध्ये ह्या तुरीच्या शेंगा भरपूर येतात आणि चांगल्या मिळतात भरलेल्या. ह्या अशा मी आता सगळे हे दाणे काढून घेते. याला जरा वेळ लागतो कारण काय आपलं खराब आहे का काय ते पण आतमध्ये बघायला लागते. कधी कधी किडी असतात. आता हा दाणा ह्याच्यामध्ये खराब आहे, तो टाकून द्यायचा. ह्या शेंगा कसं कोण उकडून खाते, कोण उसळ करते त्याची, कोण आमटी करते, वेगवेगळे प्रकार ह्याचे करता येतात. चला मी आता ह्या पूर्ण सगळ्या साफ करून घेते. हे आपण तुरीचे दाणे आता साफ करून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेत मी. हे आता नंतर मी भाजते फ्राय पॅनमध्ये आणि मग थोडी आपण भरट करून घेऊया. हे त्यासाठी हे घेतलेले आलं, मिरची आणि लसूण 5-6 मिरच्या घेतल्यात. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या. मस्त झालेलं आहे हे वाटण आपलं. जिरं, बडीशोप आणि धणे हे मी भरट वाटून घेतले त्या भाजीला नंतर. आणि त्या भाजीसाठीच आपण हे बेसन घेतलेलं आहे 2 चमचे. हा ओवा मी ह्या मैदा घेतलेला आहे. मैदा 2 कप आपले हे दाणे झालेत वाटीने, तर 2 कप वाटी मैदा घेतला आहे. आणि त्यामध्ये मी थोडंसं आता मीठ घालते आणि हा थोडासा ओवा घालते. घेतला आहे मी हातावर चोळून असा. आणि 2-3 चमचे आपल्या ह्याच्यामध्ये तेल घालते. आणि ह्या मैद्याला चोळून घेते. आणि आपली मूठ वळली पाहिजे अशी चांगली. तेल गरम वगैरे नाही करायचं, गारच घालायचं. हे बघा, मूठ अशी वळली पाहिजे. हे तेल आपलं चोळून झाले. आता मैद्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगला मळून घेऊया, घट्ट असा गोळा. हा आपला मैदा मळून झालेला आहे. आता जरा आपण ह्याला विश्रांती देऊया. त्याच्यावर फडकं ठेवते झाकण. तुरीचे दाणे आहेत ते आपण आता जरा भाजून घेऊया. इथे आपण हा फ्राय पॅन ठेवला आहे तापत. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि आपले तुरीचे दाणे चांगले भाजून घेऊया. हे 2 वाटी आपले तुरीचे दाणे झालेले आहेत. आणि मैत्रिणींनो, तुम्ही आदल्या दिवशी सोलून ठेवा, त्याला खूप वेळ लागतो सोलायला. हे भाजले का ह्याचे आपण नंतर भरट काढून घेऊया. कचोरी म्हटलं तर सगळ्यांनाच आवडते. भाजी केली तर कोण मुलं खायला नाही निघणार, मोठ्यांची पण नाकं मुरुडला जातात. त्याच्यामुळे कचोरी म्हटल्यावर कसं सगळे खातात. म्हणून आज मी कचोरी करण्याचं ठरवलेलं आहे. जास्त डाग पडून द्यायचे नाही, त्याला कलर बदलून नाही द्यायचा. भाजून का घ्यायची तर त्याची टेस्ट चांगली लागते म्हणून. असे कच्चे पण तुम्ही वाटू शकता. आता मी गॅस बंद करते आणि थोडे गार करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मग त्याची भरट काढते. दाणा फक्त आपला अख्खा नाही राहिला पाहिजे, भरट निघायला पाहिजे चांगली.
हे आता आपले दाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, थंड झालेले आहेत आणि त्याची भरट काढून घेते. परत आपण हा पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडं आपण तेल घालूया. त्यामध्ये धणे, जिरं आणि बडीशेपची पावडर टाकूया. 1.5 चमचा मी धणे घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेली आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं. चांगलं परतून घेऊया. आता ह्यामध्येच आपण बेसन टाकूया, 2 चमचे. बेसन कशासाठी टाकायचं तर आपल्या कचोरीला बाइंडिंग चांगलं आलं पाहिजे आणि त्याच्यात चव पण चांगली लागते. चांगलं भाजून घ्यायचं. माझी डाळ पण भाजलेलीच असते आणि मी भाजूनच घेते डाळ आणि डाळाला देते. आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पण पेस्ट टाकून घेऊया. ती पण चांगली परतून घेऊया. आता आपण हे दाणे वाटून घेतले ते टाकूया सगळे. आता मी याच्यात हळद टाकते, अर्धा चमचा. थोडासा हिंग टाकते. चवीप्रमाणे आपलं मीठ टाकायचं. साखर टाकते थोडी मी, कारण आपण ह्याच्यात लिंबाचा रस घालणार आहोत. धणा पावडर टाकते, छोटा चमचा आहे हा. गरम मसाला टाकते अर्धा चमचा. जिरा पावडर टाकते आणि हे चांगलं परतून घेते परत. आता ह्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालते. बघा मी काढूनच ठेवलेलं आहे. बाकी काय पाणी बिणी त्याच्यात घालायचं नाही. आणि कोथिंबीर टाकते. आणि सगळं मिक्स करून देते. आता हे आपलं झालेलं आहे तसं. आता आपण लिंबाचा रस टाकला तर सगळीकडे लागला पाहिजे ना. मिरची पावडर मी टाकायला विसरलेली, आता थोडीशी अर्धा चमचा छोटा असं मिरची पावडर टाकते. शेवट परत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळणार त्याच्यामधल्या काय काय ट्रिक्स आहेत. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. चला आता आपलं हे झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि आपण मैद्याच्या आधी गोळे करून घेऊया आणि हे गार करत ठेवूया. आपला मैदा छान भिजलेला आहे. आता आपण त्याचे गोळे करूया. आपल्याला किती मोठी पाहिजे त्याच्यावर आहे. हे मी एवढे गोळे करते. आणि भाजी कशी आपली ठेवता येते 2-3 दिवस फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे मी भाजी जरा जास्तच केले. हे आपण मैद्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि भाजीचे पण असे गोळे करून घेऊया किती पाहिजेत तेवढे. आता आपण ही कचोरी लाटून घेऊया. सगळीकडनं कशी सारखी लाटून घेते, नाहीतर असं पारी करून पण आपल्याला करता येते. 3-4 मी लाटून घेते आणि दाखवते तुम्हाला. आता ह्यामध्ये आपण हा गोळा ठेवूया आणि हे बंद करूया इथून. सगळीकडे आतलं सारण पसरून घेऊया. थोडी लाटूया. ही दुसरी घेतली आपण. हाताने पण अशी करता येते, पण लाटण्याने पण आपलं पटकन होते. अशा मी 3-4 आता करून घेते आणि मग तळायला घेते. तर आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे. एक गोळा टाकला तो पटकन वरती आला, त्याच्यामुळे तेल आपलं तापलेलं आहे. गॅस पण आपण मीडियम फ्लेमवर ठेवायचा. जास्त एकदम मोठा नाही करायचा, कारण आपली कशी मंद याच्यावर तळली जाईल.
आतून पूर्ण झाली पाहिजे त्याला. आणि लगेच झाऱ्या काही लावायचं नाही, ती आपोआप तळीचा वरती येते. मला आता वरती यायला लागलेली आहे. बाजू झाली जरा का उलटाची ती, आणि चांगली गोल्डन याच्यावर तळून घ्यायची. ही बघा आपली छान झालेली आहे कचोरी. तर मी ही काढते आणि दुसरी टाकते. अशा सर्व गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या. मस्त वरती बुडबुडे आलेले आहेत त्याला. शेगावची कचोरी वाटते ना. अशी तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि पटापट होतात, असं काही नाही, वेळ नाही लागत. मी तेल मुद्दाम थोडंच टाकते, कारण नंतर ते कशाला वापरता पण जास्त येत नाही. त्याच्यामुळे एक एकच करून घेते. ह्या साईडने आपली मस्त झालेली आहे. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही चिंच गुळाची चटणी वापरू शकता, हिरवी चटणी वापरू शकता. मैद्याचं आवरण कसं चांगलं खुसखुशीत लागलं तर ती कचोरी खायला बरी वाटते. आपलं आतलं सारण पण सगळीकडे पसरलेलं आहे. बघा आपण फोडून दाखवलेले आहे, मस्त झालेले आतून. आणि बघा पापुद्रे पण छान सुटलेले आहेत, एकदम खस्ता झालेले आहे. तर चला, आपल्या 5-6 कचोऱ्या तळून झाल्या. आता मी सर्विंग प्लेटमध्ये ह्या सगळ्या लावून घेते. ही शेवटची झाली का. तर चला, आपली खाण्यासाठी कचोरी तयार आहे. इथे मी चिंचेची चटणी घेतलेली आहे, चिंच आणि गूळ हा सॉस आहे. कोणाला पाहिजे तशी घेऊ शकता. आणि ही पुदिना, मिरची, कोथिंबीर ह्याची चटणी आहे. तर चला, आता बघा आपली किती खस्ता झाली. मी गरम आहे. तर चला, माझा हा तुरीच्या शेंगाच्या दाण्याचं कचोरी बनवलं आहे. त्या तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील. पुढे आपण भेटूच या पुढच्या व्हिडिओसाठी. तर चला, तोपर्यंत धन्यवाद.